नमस्कार. आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी संबंधित कृषी शिक्षण क्रमातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अधिकृत सूचना समजून घेणार आहोत. ही सूचना विशेषतः कृषी प्रमाणपत्र आणि पदविका शिक्षण क्रमातील पुनर्परीक्षार्थी म्हणजेच रिपीटर विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यापीठाने पुनर्परीक्षा अर्ज भरण्यासंदर्भात मुदतवाढ देण्याबाबत ही माहिती नुकतीच जाहीर केलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी ही सूचना अत्यंत निर्णायक ठरणारी आहे, कारण याचा थेट परिणाम त्यांच्या पुढील परीक्षेला बसण्याच्या संधीवर होणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी शिक्षण क्रमांतर्गत प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना अंतिम प्रात्यक्षिक आणि अंतिम लेखी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी म्हणून पुन्हा संधी देण्यात येत आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा आणि मे किंवा जून 2026 मध्ये होणाऱ्या अंतिम लेखी परीक्षांसाठी हे पुनर्परीक्षा अर्ज भरायचे आहेत. या संदर्भात विद्यापीठाने यापूर्वी एक महत्त्वाची सूचना प्रसिद्ध केली होती, ज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पुनर्परीक्षा अर्ज भरण्यासाठी विशिष्ट मुदत देण्यात आली होती. त्या आधीच्या सूचनेनुसार विशेष विलंब शुल्कासह पुनर्परीक्षा अर्ज भरण्याची मुदत दिनांक 22 डिसेंबर 2025 ते 26 डिसेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आलेली होती. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी त्या कमी मुदतीत आपले अर्ज भरू शकले नाहीत. अशा अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि विनंत्या लक्षात घेऊन आणि कोणाचेही शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने विद्यापीठाने आता या पुनर्परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ देण्याचा सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. ही मुदतवाढ विशेष विलंब शुल्कासह देण्यात येत आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत स्पष्टपणे नोंद घेणे गरजेचे आहे. आता जे विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांना ऑनलाईन पद्धतीने पुनर्परीक्षा अर्ज विशेष विलंब शुल्कासह सहज भरता येणार आहे. या अर्जासाठी विद्यार्थ्यांना नियमित शुल्काव्यतिरिक्त 500 रुपये इतके विशेष विलंब शुल्क अतिरिक्त भरावे लागणार आहे. सुधारित मुदतीनुसार पुनर्परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम संधी दिनांक 27 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली असून ती 20 जानेवारी 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. ही वाढीव मुदत विद्यार्थ्यांसाठी खरोखरच महत्त्वाची आहे, कारण या कालावधीत जर अर्ज भरला नाही तर पुढे कोणतीही संधी दिली जाणार नाही, असे विद्यापीठाने आपल्या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केलेले आहे. विद्यार्थ्यांनी हे गांभीर्याने लक्षात ठेवणे गरजेचे आहे की पुनर्परीक्षा अर्ज भरणे ही केवळ एक औपचारिकता नाही, तर ती परीक्षेला बसण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर आणि अनिवार्य पायरी आहे. जर हा अर्ज विहित वेळेत भरला गेला नाही तर संबंधित विद्यार्थी फेब्रुवारी आणि जून मध्ये होणाऱ्या परीक्षेस पूर्णतः अपात्र ठरू शकतो. आणि जर परीक्षेस बसता आले नाही तर त्या विद्यार्थ्याचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती असते, ज्याची जबाबदारी सर्वस्वी विद्यार्थ्याची राहील. या मुख्य सूचनेशिवाय कृषी प्रमाणपत्र आणि पदविका शिक्षण क्रमाचा 3 वर्षांचा नोंदणी कालावधी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी आणि अत्यंत महत्त्वाची तांत्रिक सूचना देण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा विद्यापीठाकडील 3 वर्षांचा नोंदणी कालावधी संपलेला आहे, परंतु ज्यांच्याकडे कायम नोंदणी क्रमांक म्हणजेच PRN उपलब्ध आहे, अशा विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी. अशा विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा अर्ज भरण्यापूर्वी आपली पुनर्नोंदणी म्हणजेच री-रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. ही पुनर्नोंदणी प्रक्रिया विद्यापीठाच्या नाशिक येथील नोंदणी कक्षामार्फत विहित पद्धतीने पूर्ण करावी लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुनर्नोंदणीची ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक 10 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर 10 जानेवारी पर्यंत तुमची पुनर्नोंदणी पूर्ण झाली नाही तर अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीवर पुनर्परीक्षा अर्ज भरण्याची परवानगी तांत्रिकदृष्ट्या दिली जाणार नाही. याची सर्व संबंधित जुन्या आणि रिपीटर विद्यार्थ्यांनी विशेष नोंद घ्यावी आणि वेळेचे नियोजन करावे. पुनर्नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी शक्य असल्यास विद्यापीठाच्या नोंदणी कक्षाशी थेट संपर्क साधावा किंवा आपल्या अभ्यास केंद्राचे मार्गदर्शन घ्यावे. यासाठी विद्यापीठाचा अधिकृत पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या संपर्क माध्यमांचा सढळ हस्ते उपयोग करता येईल. पुनर्नोंदणीची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतरच अशा विद्यार्थ्यांना वरील दिलेल्या 20 जानेवारीच्या मुदतीत आपला पुनर्परीक्षा अर्ज ऑनलाईन भरता येईल. हे अत्यंत महत्त्वाचे आहे की आधी पुनर्नोंदणी आणि त्यानंतर पुनर्परीक्षा अर्ज या दोन्ही प्रक्रिया योग्य क्रमाने आणि दिलेल्या वेळेतच पूर्ण केल्या जातील. विद्यापीठाने हे देखील वारंवार स्पष्ट केले आहे की 20 जानेवारी 2026 या मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी शेवटच्या दिवसाची किंवा शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच आपली प्रक्रिया सुरू करावी. अनेक वेळा अनुभवास येते की शेवटच्या 2-3 दिवसांत सर्व्हरवर लोड येतो, इंटरनेट मंद चालते किंवा पेमेंट फेल होण्यासारखे तांत्रिक अडथळे निर्माण होतात. अशा कोणत्याही कारणामुळे जर तुमचा अर्ज अपूर्ण राहिला किंवा फी जमा झाली नाही तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही केवळ संबंधित विद्यार्थ्यांचीच राहील. विद्यापीठाने आपल्या नियमावलीत आधीच स्पष्ट केलेले आहे की ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेला नाही
त्यांना परीक्षेत अनुपस्थित म्हणजेच ॲब्सेंट मानले जाईल. अशा प्रकरणांमध्ये परीक्षेच्या वेळी केलेली कोणतीही तक्रार, विनंती किंवा कायदेशीर अपील विद्यापीठाकडून ग्राह्य धरले जाणार नाही. म्हणूनच या सूचनेतील प्रत्येक शब्द अत्यंत गांभीर्याने घेणे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आवश्यक आहे. केवळ विद्यार्थ्यांनीच नाही तर राज्यातील सर्व संबंधित अभ्यास केंद्रांनी देखील या बाबीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. सर्व अभ्यास केंद्र प्रमुख आणि समन्वयकांनी आपल्या केंद्रावरील प्रत्येक पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्याला फोनद्वारे किंवा मेसेजद्वारे ही माहिती वेळेत पोहोचवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेकदा माहिती मिळण्यास उशीर होतो. अशा वेळी अभ्यास केंद्रांची भूमिका अत्यंत मोलाची ठरते. विद्यार्थ्यांना जर वेळेत आणि योग्य तांत्रिक मार्गदर्शन मिळाले तर फॉर्म भरताना होणाऱ्या चुका आणि पुढील शैक्षणिक अडचणी सहज टाळता येऊ शकतात. समन्वयकांनी विद्यार्थ्यांच्या अर्जाची स्थिती तपासावी आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे अशी अपेक्षा विद्यापीठाने देखील व्यक्त केलेली आहे. शिक्षण घेणे म्हणजे केवळ पुस्तके वाचणे किंवा अभ्यासक्रम पूर्ण करणे नसते, तर त्या शिक्षण पद्धतीशी संबंधित सर्व प्रशासकीय नियम पाळणेही तितकेच महत्त्वाचे असते. विद्यापीठाच्या नियमांचे पालन करणे आणि सर्व प्रक्रिया शिस्तबद्धरित्या पूर्ण करणे हा आपल्या विद्यार्थी जीवनाचा एक भाग आहे. पुनर्परीक्षा अर्ज आणि पुनर्नोंदणी ही त्याच प्रवासातील दोन अत्यंत महत्त्वाची पावले आहेत जी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेणार आहेत. ही पावले जर तुम्ही वेळेत उचलली नाहीत तर तुमच्या भविष्यातील शैक्षणिक प्रगतीमध्ये विनाकारण अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून जर तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी शिक्षण क्रमातील पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी असाल तर ही संपूर्ण माहिती पुन्हा एकदा नीट ऐका. तुमच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करा, तुमच्या PRN नंबरची वैधता तपासा आणि अर्जाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करा. पुन्हा एकदा महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा. विशेष विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 27 डिसेंबर ते 20 जानेवारी 2026 पर्यंत आहे आणि ज्यांना पुनर्नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी अंतिम तारीख 10 जानेवारी 2026 ही आहे. वेळेचे महत्त्व ओळखा आणि आपला फॉर्म अचूकपणे भरला गेला आहे याची खात्री करून घ्या. ही माहिती केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींपर्यंत आणि संबंधित व्हॉट्सअप ग्रुप्सवर नक्की पोचवा. अनेकांना माहिती नसल्यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाचू शकते. कोणताही विद्यार्थी केवळ माहितीच्या अभावामुळे किंवा थोड्याशा दुर्लक्षामुळे परीक्षेपासून वंचित राहू नये हाच या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे. शेवटी मला एवढेच सांगायचे आहे की विद्यापीठाने दिलेली ही वाढीव मुदत म्हणजे तुमच्यासाठी एक महत्त्वाची संधी आहे. या संधीचा सकारात्मक वापर करा. आपला अर्ज वेळेत भरा आणि आपला शैक्षणिक प्रवास कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरक्षित करा. प्रशासकीय कामांची चिंता मिटली की तुम्ही पूर्ण लक्ष तुमच्या अभ्यासावर केंद्रित करू शकाल. आता आत्मविश्वासाने तुमच्या पुढील परीक्षांच्या तयारीला लागा आणि यशस्वी व्हा. आपल्याला या प्रक्रियेत काही शंका असल्यास आपल्या अभ्यास केंद्राशी त्वरित संपर्क साधा. ही माहिती ऐकल्याबद्दल आणि वेळेवर कृती करण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल धन्यवाद. तुमच्या आगामी सर्व परीक्षांसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी विद्यापीठातर्फे आणि माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.